नंदुरबार शहरात गेल्या 2 दिवसांपूर्वी गो तस्करीच्या मुद्द्यावरून 2 गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाज व गोरक्षक समितीच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पोलीस प्रशासनाने मोर्चाला परवानगी न दिल्याने पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी गोरक्षक समितीचे संजय शर्मा यांनी राज्य शासन आणि पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार शहरातील कत्तलखाने सुरू करण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी नंदुरबार नगरपालिकेला 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याला जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दुजोरा दिला आहे. ही बाब हिंदू समाजासाठी अत्यंत निंदनीय आहे. आम्ही राज्य शासन आणि प्रशासनाच्या या निर्णयाचा निषेध करतो. गो तस्करी रोखण्याऐवजी कत्तलखान्यांना निधी देणे हे हिंदूंच्या भावना दुखावणारे आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करून गो तस्करीवर पूर्णपणे बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मोर्चात सकल हिंदू समाज, गोरक्ष समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गो हत्या होत असताना डोळे मिटून बसतं आणि बघतं. आजचा मोर्चा नगरपालिका शिंदे सरकारच्या विरोधात त्यांनी 25 लाख रुपये कत्तलखाना दुरुस्ती व संचालन याच्यासाठी दिला. पोलीस प्रशासन, स्थानीय नेते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दबावाखाली येऊन हिंदूंच्या मोर्चाला, राज्यमातेसाठी लढणाऱ्या हिंदूंना मोर्चाची परवानगी नाकारत आहे. संविधानाने अधिकार दिलेला आहे, माननीय मुंबई हायकोर्टाने अधिकार दिलेला आहे आणि वेळोवेळी आदेश दिलेला आहे की मोर्चा काढणं हा सगळ्यांचा संविधानिक अधिकार आहे. आणि मग त्याच्यात दिलेलं आहे की कोणताही मोर्चा शांततेच्या मार्गाने निघायला पाहिजे. आपण या भूमीला मायभूमी म्हणतो. मोर्चात कोणतंही दुष्कृत्य आमच्याकडनं होणार नाही. मात्र याच्यात पोलीस विभाग त्यांच्या हस्तकांच्या मार्फत काही दंगल घडवणं किंवा काही चुकीचा प्रकार करत असेल तर त्याचा सुद्धा आम्ही बंदोबस्त म्हणून आमचे 20 कॅमेरामॅन इथं नियुक्त केलेले आहेत. आणि लवकरच थोड्याच वेळात सगळीकडचे जे मुलं येत आहेत ते जसेच इथे पोचतील तसा तो इथं मोर्चा सुरू होईल. आपण सगळ्यांनी यावं. आम्ही सगळे भगवंताच्या कृपेने आज वर्षा झाली. भगवंत आज आपलं स्वागत करण्यासाठी वर्षा करतोय आणि अशा वेळेस आम्ही इथं मोर्चासाठी इथं उपस्थित झालेलो आहे. आपण या. जय श्रीराम. मला अजून एक विनंती होती. माळीवाडा हा भारतात आहे ना, पाकिस्तानात नाही ना. तर जर पाकिस्तानात नसलेला माळीवाडा त्याच्यातनं आपला मोर्चा हिंदूंचा निघाला तर कोणाचा जाईल? ईदे मिलादचा जुलूस चालतो आणि गाय मातेसाठी जे माळी समाज संपूर्ण त्यांनी संतांनी आपल्याला, सावता माळींनी आपल्याला आदर्श घालून दिलेला आहे. जे पूजनीय गाय मातेचं पूजन करतात त्या वस्तीतनं हिंदूंचा गाय मातेसाठी काढलेला मोर्चा जाणार नाही. अशा पोलीस प्रशासनाचा आपण धिक्कार करतो. आणि सगळ्या नंदुरबारच्या व्यापाऱ्यांना विनंती. काल मला काही व्यापाऱ्यांनी फोन केला की आम्ही दुकान बंद ठेवू. ही लढाई दुकान चालू ठेवून सुद्धा करता येते. आपल्याला पोलीस प्रशासनाशी लढायचंय. कोणत्या मार्गाने? बाबासाहेबांच्या संविधानिक मार्गाने. आणि त्याच्यासाठी कोणतेही शस्त्र घ्यायची गरज नाही. कायदा आणि कलम हाच मोठा शस्त्र आहे. त्याच्यासाठी पोटावर पाय ठेवून नाही चालणार. दुकाने चालू ठेवा, निषेध मोर्चात सहभागी व्हा आणि निषेध मोर्चा झाला परत दुकान चालू ठेवा. जय श्रीराम. झालेलं आहे मोर्चाचं अजून एक महत्वाचं कारण, 4 तरुण मुलं
ज्यांना हेच माहिती नाही की गोरक्षणाला गेलं कोण आहे, ते झोपलेले होते घरी. त्यांच्यापैकी काही एकूण अटक झालेल्या व ज्यांना या गुन्ह्यात गोवलेले त्यांच्यापैकी 2 मुलं सुरतला होते, म्हणजे इतर राज्यात होते, तरी सुद्धा त्यांचं नाव टाकलेलं आहे. त्याच्याकरता सुद्धा आपल्याला ही लढायची आहे, ती लढायची आहे. हे असलं प्रकार आपण खपवून घेणार नाही. मर्जी आली त्याच्यावर गुन्हा दाखल केला, मर्जी आली त्याला सोडलं, मर्जी आली जो लाचार झाला, जो शेपटी हलवायला लागला, त्याला सांगितलं की तू माझाच कार्यकर्ता आहे. असं हे प्रकार आपण खपवून घेणार नाही. 1 आलो तरी मोर्चा काढू, 1,00,000 आले तरी मोर्चा काढू. निषेध करायचं ठरवलं तर करू म्हणजे करूच. एवढं सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय आणि सहभागी व्हायचंय. थोड्याच वेळात मोर्चा सुरू होणार आहे, याची आपण काळजी घ्या आणि लवकरात लवकर इथे पोहोचा. जय श्रीराम. हर हर महादेव.